नागरिक शास्त्र आपला चौथा धडा आहे. भारतातील न्याय व्यवस्था याचा आता आपण अभ्यास करत आहोत. चला तर आपण बघत आहोत की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या बरोबरच न्याय मंडळ हा सुद्धा आपल्या शासन संस्थेचा एक महत्वाचा घटक आहे. कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करते, कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते, बरोबर. आणि मग न्याय मंडळ हा न्याय देतं. तर या पाठामध्ये आपण न्याय मंडळ न्यायदान कसं करतं आणि त्याच्यामुळं या समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य कसं प्राप्त होतं याचा आपण विचार करणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण न्यायदानाची आवश्यकता ही का असते हे समजावून घेऊया. तर व्यक्तीमध्ये विचार, मत, त्याच्यानंतर त्यांचे दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादी बाबत ही भिन्न भिन्नता आपल्याला आढळते. त्याच्यानंतर सहिष्णुता बाळगल्यास या बाबींमधून संघर्ष निर्माण होत नाही. कधी सहिष्णुता म्हणजेच काय तर सहनशीलता, कोणत्याही बाबतीत थोडासा संयम राहून मग काम करायचं. परंतु मतभिन्नता ही टोकाची झाल्यास त्यातून मग काय होतं, संघर्ष अर्थात भांडण होतं. भांडण हा वेगळा शब्द आहे, पण त्याच्यामधून वादविवाद, संघर्ष हे वाढले जातात. आणि मग त्यांचं निराकरण आणि निपक्षपातीपणा या दृष्टीनं कायद्यांच्या आधारे होण्याची ही गरज असते. कुणाची गरज असते? कायद्याच्या आधाराची. तर मग त्याच्यासाठी हे न्यायमंडळासारखं निस्पृह यंत्रणा हे आवश्यक असतात. आलं लक्षात? पुढे जाऊया. व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यातही हितसंबंधाबाबत काही संघर्ष हे निर्माण होऊ शकतात. मग शासनाचा एखादा निर्णय अथवा कायदा हा लोकांना अन्यायकारक वाटू लागतो. काय वाटतो? अन्यायकारक. मग त्या विरोधामध्ये न्यायालयात आपल्याला दाद मागता येते. काय मागता येते? दाद. मग संविधानातील सामाजिक न्याय आणि समता या उद्दिष्टांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी ज्याप्रमाणे शासन प्रयत्न करतं त्याचप्रमाणे न्यायमंडळ जे असतं आपलं, म्हणजे न्याय जिथं मिळतो तिथं काही खटल्यांच्या निकालांच्या द्वारे अथवा त्याच्यामध्ये काही सक्रिय भूमिका येऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते. आलं लक्षात इथपर्यंत? म्हणजेच समाजातील काही दुर्बल घटक, काही महिला, बालक, दिव्यांग, तृतीयपंथी इत्यादी समाज घटकांना न्यायालय हे मुख्य प्रवाहात येण्यास मदत करू शकते, अगदी ठोसपणे. मग स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही यांचे फायदेच आपल्या सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली ही वाढते आणि लोकशाही सुद्धा बळकट होण्यास ही बाब आवश्यक आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. कायद्याचे अधिराज्य न्यायमंडळामुळे सुरक्षित राहते. म्हणजे कसं तर गरीब, श्रीमंत, प्रगत, अप्रगत, स्त्री, पुरुष या सर्वांना कायदा हा समान रीतीने लागू पडतो आणि हे आपल्या न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होतं आणि हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होतं. मग न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण होतं. मग कायद्यानुसार तंट्यांचं निराकरण होतं. मग कोणत्याही गटाची, व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही म्हणतात ती निर्माण होण्यामध्ये इथं प्रतिबंध हा होतो. आता बघूया आपण न्यायमंडळाची रचना. तर भारत हे एक संघराज्य आहे, बरोबर. भारत काय आहे? एक संघराज्य आहे आणि केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र असं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे आहे. परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी हे एकच आहे.
आता त्यात केंद्र आणि घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ काय, तर भारतातली जी न्याय व्यवस्था आहे ती एकात्म स्वरूपाची आहे. कशी आहे? एकात्म स्वरूपाची. आणि या न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचं सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली उच्च न्यायालय आहे. आणि मग उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय आणि त्यानंतर दुय्यम न्यायालय अशी रचना केली गेलेली आहे. आलं समजलं? आलं हे लक्षात? ही सगळी रचना अगदी व्यवस्थित. पुढे जाऊ. ह्याच्यामध्ये आता आपण पुढे बघूया की सर्वोच्च न्यायालय. तर भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात आणि भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक ही कुणाकडून होते? राष्ट्रपतीकडून. कुणाकडून होते? राष्ट्रपतींकडून. आणि मग सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावर नेमले जावे असा संकेत आहे. मग न्यायालयाचं हे काम कोणाच्याही दबावाखाली होता कामा नये. बरोबर आहे? मग न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावं यासाठी न्यायमंडळ हा स्वतंत्र असा ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्याच्यासाठी आपल्या संविधानानं केलेल्या तरतुदी खालीलप्रमाणे. चला बघूया आपण. आता पुढच्या विभागामध्ये प्रवेश करण्या अगोदर आता आपण काय शिकलो? टिपा लिहा. न्यायमंडळाची रचना आणि सर्वोच्च न्यायालय. चला तर मग आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करूया.